निलेश राणे यांच्यावर घुसखोरीचा गुन्हा, परवानगीशिवाय निलेश राणे घरात घुसल्याचा आरोप, विजय केनवडेकरांचे आरोप निलेश राणेंनी फेटाळले. विद्यापीठांच्या परीक्षा वेळेत द्या, विद्यापीठांचे प्रमाणपत्रही वेळेत द्या, यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना निर्देश. आयफोनच्या भगव्या रंगावरून तरुणांना मारहाण, फोनच्या भगव्या रंगावरून बाचाबाची, वसई पूर्वेच्या गावराई पाडा परिसरातील घटना. मनसेला उशिरानं आली नाशिकची आठवण, सयाजी आंदोलनात उतरल्यावर राज ठाकरेंनी घेतली भूमिका. अजित पवारांचा पक्ष भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादीचे नेता सयाजी शिंदे तपोवन आंदोलनात. सयाजींच्या आंदोलनाला नाशिककरांचा पाठिंबा नाही, नाशिक भाजपची तपोवन वादावर भूमिका. लाडकी बहीण योजनेचे श्रेय अजित पवारांचं, आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं नवा वाद, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतला वाद चव्हाट्यावर. भारताची अर्थव्यवस्था सुसाट, गेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 8.2% वाढ. उद्धव ठाकरेंना जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसतात, आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला. समीर भुजबळ यांचा झाडे तोडण्यास विरोध, तपोवन वृक्षतोड प्रकरणात उतरले भुजबळ. नाशिकच्या तपोवनातील एकही झाड तोडणार नाही, झाड तोडण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचं वक्तव्य. संतोष देशमुख यांचे आज पहिले वर्ष श्राद्ध, संतोष देशमुख हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड अटकेत, वाल्मिकचा साथीदार कृष्णा आंधळे वर्ष होऊनही बेपत्ता. विमानसेवेला तांत्रिक अडचणींचा फटका बसणार, A320 विमानाच्या तंत्रदुरुस्तीसाठी उड्डाणे थांबवणार, विविध विमान कंपन्यांची उड्डाणे उशिराने. ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. पहिलीपासून हिंदी सक्तीला 98% लोकांचा विरोध, त्रिभाषा धोरण समितीचा जनसंवाद समितीच्या संवादेत उमटला विरोधाचा सूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्योग मंत्र्यांना फोनबाण, पाचोऱ्यात उद्योग कधी येणार, शिंदेंची उद्योगमंत्री उदय सामंतांना विचारणा. राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, राजेश अग्रवाल रविवारी स्वीकारणार पदभार. शहरातील बांधकामांच्या पाहणीसाठी नेमली समिती, उच्च न्यायालयानं नेमली 5 सदस्यीय समिती, वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता, महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश. परळी नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडेंची रॅली, परळीत मुंडे बहीण भाऊ प्रचाराच्या मैदानात, महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा, काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांची याचिका फेटाळली, ईव्हीएमवरील निवडणूक रद्द करण्याची केली होती मागणी. ठाण्यातील मशाल मोर्चाला मनसेचा पाठिंबा, ठाणेकरांना फायदा होत नसेल तर मंत्रिपद काय कामाचं, अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला. 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस, एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवंय ठाण्यात, संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही. खातील त्यांचं मटण पण दाबतील आपलं बटण, शिंदेंच्या पॅटर्न वापरून बिहारमध्ये विजय मिळवला, गुलाबराव पाटलांचा भाजपवर निशाणा. गोंदियात 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, जिल्ह्यातील माओवादी चळवळींना मोठा आदरा, MMC झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 जणांचा समावेश. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 डिसेंबरला भारतात येणार, रशिया युक्रेन युद्धानंतर पुतीन पहिल्यांदा भारत दौऱ्यावर, संरक्षणावर मोठा करार होण्याची शक्यता.